जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता
कल्पाविनाया संसाराची हे आनंदे कैसेची राहावे हे आनंदे कैसेची राहावे द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःख चिते
भक्ती आवडती देवा. इको कमी करा. ह्याची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावी. चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. हे वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. भोगणी ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावी. चित्ती असू द्यावे समाधान. तुका मने घालू तयावरी भार. हे तुका मने घालू तयावरी भार. वाहवा संसार देवा पायी. कोणत्या देवापायी? पंढरीच्या देवराया. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. जया पूजिले आदरे पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केले. न त्यागी दिव्य लोकाची नेले. तुका तोची तोहा परब्रह्म प्रकाशी. जळी रक्षी निर्जीव कागदासी. ही वाट गोमटी वैकुंठासी जाता. ही वाट गोमटी वैकुंठासी जाता. रामकृष्ण कथा देवी ध्वजा. जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता. महायोग पीठे तटे भीमरथ्यं ब्रह्मपुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मणि.
चालते पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा स्वकांदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्य जननी देवाची श्री गुरुचरण सरोज रज निज मधु मुकुर सुधारी बरनव रघुवर विमल जसु जो तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु हरहु कलेश विकार हरहु कलेश विकार हरहु कलेश विकार चलो आओ जी पवन नाम घेता काटे धन्य तुकोबा समर्थ राहाची पुरुषार्थ प्रस्तुत प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण वैराग्याचे महान मूर्तिमंत पुतळे देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे आणि अभंगातून तुकोबाराय देवाला कोणती भक्ती आवडते
ते तुम्हा आणि आम्हाला सांगतात विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा आहे आणि अभंग चार चरणाचा आहे. कोणती भक्ती आवडते देवाला, खूप सुंदर असं आपल्या समोर तुकोबारायांनी मांडणी केलेली आहे. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याही कीर्तनकाराचं किंवा वक्त्याचं कर्तव्य असतं की तुम्ही ज्या गावामध्ये जासाल त्या गावामध्ये ज्यांनी तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे, जे तुमच्यासोबत साथ संगत करत आहे, जे श्रोते मंडळी आहेत, त्यांचं काय करून देणं, ओळख करून देणं. तरी आज शिवरात्र आहे, ही महिन्याची शिवरात्र आहे. दर महिन्याला कीर्तन शिवरात्रीला होतं आणि पंधरवाडी एकादशीला सुद्धा या गावामध्ये कीर्तन होतं. महाराज किती भाग्य म्हणावं तुमचं पेठवडज नगरीचं की तुमच्या गावामध्ये कीर्तन होतं, सतत नामस्मरण होतं. आणि एक दिवस नाही, दोन दिवस नाही, रोज रोज वर्षाचे 12 महिने आपल्या गावामध्ये देवाचं चिंतन होतं, नामस्मरण होतं. यासाठी काय लागतं माहिती आहे का? देवाचं नामस्मरण आपल्या मुखातून यावं, देवाचं चिंतन आपल्याला ऐकायला भेटावं, यासाठी काय लागतं महाराज? पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य लागतं. पेठवडज नगरीचं खरंच काहीतरी भाग्य आहे की रोज रोज चिंतन, रोज रोज नामस्मरण तुम्हाला ऐकायला मिळतं. यापेक्षा आणि काय पाहिजे? म्हणून आज माझ्या कीर्तनाला उपस्थित असणारे आवर्जून आमचे बालाजी महाराज मुगावे, खूप सुंदर त्यांनी पहिली चाल घेतलेली आहे. खूप सुंदर महाराजांचा आवाज आहे. महाराजाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी, खूप गोड गळा आहे. तसेच त्यांना साथ करत संगत करणारे आमचे शिवाजी आप्पा, त्यांनी पण खूप सुंदर पाठीमागे चाल म्हटलेली आहे. माझ्या गेल्या कीर्तनामध्ये पण त्यांनी खूप सुंदर असं मला साथ दिली होती. पण तेव्हा असं वातावरण नव्हतं, पुनर्वसना काहीतरी सप्ताह चालू होता, त्याच्यामुळे पब्लिक थोडी कमी होती. आज खूप भरपूर पब्लिक आली, खूप सुंदर, खूप आनंद वाटला. असे असणारे आमचे शिवाजी आप्पा यांनी खूप सुंदर अशी चाल म्हटली पाठीमागे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद करणे. तसेच सर्व या ठिकाणी टाळकरी, माळकरी, जे कीर्तनाला आले सर्वजण श्रोते मंडळी, माझ्या समोर बसलेले सर्व श्रोते मंडळी, तुमच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होतो. आमचे या ठिकाणी संतोष दादा पक्वाजाला साथ करण्यासाठी आहेत, त्यांनी सुद्धा खूप सुंदर असा पक्वाजाची साथ केलेली आहे. इकडून आमचे रमेश महाराज, नाव माहिती होतं पण एकदम लक्षात आलं नाही, यांनी पण खूप सुंदर अशी साथ संगत चालीसाठी कीर्तनासाठी करत आहे. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमी. मी महाराजांचं मुद्दामून नाव शेवटी ठेवलं, शेवटी घेण्यासाठी मुद्दामून नाव ठेवलं. नाराज होऊ नका महाराज, तुमचं नाव मुद्दामून ठेवलं, कारण
महाराजांचं खूप प्रेम आहे माझ्या. सतत ते मला चांगलं मार्गदर्शन करत असतात. जिथे भेटलं तिथं जय हरी, बरे आहात का. खूप सुंदर स्वभाव आहे महाराजांचा. असे असणारे आमचे दिगंबर महाराज, त्यांना सुद्धा चरणावर दंडवत घालतो. मला काय नाव परिचित नाही, नाव काय पाठात नाही, त्यामुळे नावं घेण्यापेक्षा एकदाच असं म्हणतो, मस्तक हे पाया टाळ्या तरी वाजवा बसलेल्याने. आम्ही इथं गळे फाडू फाडू ओरडू ओरडू आमचा इथे जीव जात आहे. कौतुकासाठी टाळ्या तरी वाजवत आहे. थोडं इथे जरा फुलं वाटायला लांब बसले तुम्ही. भरपूर पब्लिक आहे पण लांब जाऊन बसले. असं मस्तक हे पायावरी या वारंगरी संताच्या. मस्तक कशावर आहे? पायावर. कुणाच्या? संतांच्या. आणि त्यामध्ये महत्वाचा शब्द म्हणजे वारकरी संतांच्या. जे वारकरी संत आहे त्यांच्या पायावर मस्तक आहे. असं तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो आणि चिंतनाला याच ठिकाणी सुरुवात करतो. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी काही सांगतो तुम्हाला, ऐका. माणूस जर आपला असला तर उकड्यावर जरी बसलं तर आपलं पोट भरतं महाराज. वाढण्यासाठी जर माणूस आपला असला तर उकड्यावर जरी बसलं तरी पोट भरतं.